विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे ऑनलाईनर बघणार आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहे, जेणेकरून आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप हा व्हिडिओ जो आहे तो इम्पॉर्टंट ठरणार आहे. बघा, या ठिकाणी पहिल्या नंबरचा पॉईंट आहे, प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते. तर प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1757 साली प्लासीचे युद्ध झालेले होते, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आहे, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती. तर आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? तर आत्मीय सभेची स्थापना केली होती राजाराम मोहन रॉय यांनी. कोणी केली ती आत्मीय सभेची स्थापना? राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. त्यानंतर समोरचं बघा, वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला आहे. तर वेदाकडे परत चला हा उपदेश दिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोणी दिलेला आहे? स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनची स्थापना कधी करण्यात आली होती. तर 11 मार्च 1889 साली शारदा सदनची स्थापना करण्यात आली होती. तर ती कोणी केली? ती पंडिता रमाबाई यांनी केली होती. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली होती. तर SNDT जे विद्यापीठ आहे याची स्थापना कोणी केली होती? महर्षी कर्वे यांनी. तर ते SNDT विद्यापीठ कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट बघा, प्रश्न बघा, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? कामगार संघटनेचे जनक. तर नारायण मेघाजी लोखंडे हे काय रे? कामगार संघटनेचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. त्यानंतर समोरचा बघा, 7 नंबरचा प्रश्न, डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली. तर ही केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी. कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड मिशनची स्थापना केलेली आहे. क्लास मिशनची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे? विटाळ विध्वंसक हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे? तर हे आहे गोपाळ बुवा वलंकर. काय रे? गोपाळ बुवा वलंकरांचं पुस्तक आहे विटाळ विध्वंसक. त्यानंतर समोरचं बघा, 9 नंबरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांची घोषणा कुठे केली. बघा, त्यांनी धर्मांतर जे केलेलं आहे ते नागपूर या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांनी जी घोषणा केली होती धर्मांतराची तर ती येवला या ठिकाणी केली होती. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा येवला हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी 10 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 1920 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली. बघा, ह्या ठिकाणी 1920 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची संघटनेची स्थापना झालेली आहे. तर ती स्थापना केलेली आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी. कोणी? मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही स्थापना केली आहे. त्यानंतर पहिली फॅक्टरी ॲक्ट, भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर करण्यात आलेला आहे. तर 1881 साली भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट म्हणजे पहिला फॅक्टरीचा जो कायदा आहे तो 1881 साली जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा, इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता. बघा, इंग्रजांचा एक कायदा होता, तो कोणता कायदा होता? तर सेटलमेंट ॲक्टच्या विरोधात काय केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली या ठिकाणी काय केलं होतं? सत्याग्रह केला होता. आणि बारडोली सत्याग्रहाच्या पहिल्या ज्या महिला होत्या त्या कोण होत्या सत्याग्रही? तर त्या होत्या सरोजिनी नायडू. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचं बघा, 13 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण आहे. तर बघा, अन्नपूर्णा देवी ही जी आहे ही भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी पहिली भारतीय महिला आहे. लक्षात ठेवायचे, अन्नपूर्णा देवी. त्यानंतर बघा, 14 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते. तर गोपाळ हरी देशमुख यांना काय होतं आहे? लोकहितवादी म्हणून यांना संबोधले जाते. विचारू शकतात लोकहितवादी हे कोणाचं टोपण नाव आहे. तर हे गोपाळ हरी देशमुख यांचं नाव आहे. त्यानंतर मुकनायक पाक्षिक कोणी सुरू केले. तर मुकनायक पाक्षिक सुरू केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि हरिजन हे कोणी चालू केलेलं आहे? हरिजन. तर हरिजन हे जे साप्ताहिक आहे हे चालू केलेलं आहे महात्मा गांधी यांनी. कोणी? महात्मा गांधींनी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गांधी आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला होता. तर गांधी आयर्विन जो करार आहे तो झालेला होता 5 मार्च 1931 रोजी. कधी रे? 5 मार्च 1931 साली काय झालेलं होतं? गांधी आयर्विन करार झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 17 नंबरचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात झालेली आहे. सर्वांना माहिती आहे मुस्लिम लीगची स्थापना कुठे झालेली आहे? ढाका या ठिकाणी. आणि ढाका हे शहर कोणत्या देशात आहे? तर बांगलादेशमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे? मुस्लिम लीगची स्थापना झाली आहे. कधी झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना? 1905. मला कन्फर्म सांगा, 1905 19 कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय थिंक 1905 झालेली आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय म्हणजेच काय रे? RSS BJPचं RSS चे मुख्यालय जे आहे हे कुठे आहे रे? ते नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले.
तर बघा, सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले आहे, तर ते संबोधले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधलेले आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, शेवटचा आहे प्रश्न आपला, आणि ह्या ठिकाणी आपली सिरीज जी आहे ती ह्या ठिकाणी आपण एंड करत आहे. त्यानंतर बघा, महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे, तर मोहनदास करमचंद गांधी हे काय आहे रे, महात्मा गांधींचं पूर्ण नाव आहे. तर महात्मा गांधीच्या पत्नीचं नाव काय, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महात्मा गांधीच्या पत्नीचं नाव, तर त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं, आणि पुतळाबाई हे कोणाचं नाव होतं, पुतळाबाई हे सांगायचे. आणि कस्तुरबा हे नाव कोणाचं होतं, यातलं एक पत्नीचं नाव आहे आणि एक त्यांच्या आईचं नाव आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे लागत नाही, त्यामुळे सबस्क्राईबचं बटन त्या ठिकाणी तुम्ही प्रेस करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.